नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यामध्ये काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपयांचा निधी दिल्याचा GR काढण्यात आला होता। प्रशासनाने काढलेला हा GR योग्य नसून त्याचं औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी करण्याचे आदेश दिले जातील, असं भाजपचे नेते आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले। राज्य सरकारनं वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचा शासन निर्णय जारी केल्यानंतर तो लगेचच मागे घेतला। राज्यामध्ये काळजीवाहू सरकार असताना अशा प्रकारे धोरणात्मक निर्णय घेता येणार नसतानाही प्रशासकीय पातळीवरती वक्फ बोर्डाला निधी देण्याचा निर्णय झाला। त्यामुळे या निर्णयावरती जोरदार टीका होताच राज्य सरकारवरती हा GR मागे घेण्याची नामुष्की आली। याबाबत त्याची चौकशी करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीसांनी पोस्ट करून सांगितलंय। वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं। तर वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी तसंच बळकटीकरणासाठी हा निधी वितरित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। राज्याच्या अल्पसंख्याक विभागाकडनं शासन निर्णय जारी करण्यात आला होता। वक्फ बोर्डाला निधी दिल्यानंतर एक GR काढण्यात आला आणि ही प्रशासकीय पातळीवरील चूक असल्याची माहिती सूत्रांनी दिली। राज्यामध्ये काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना असा परस्पर आदेश काढता येत नसल्याची सूत्रांनी माहिती दिली। यावेळी कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही। असं असताना देखील हा आदेश प्रशासकीय पातळीवरती निघाला आहे अशी चर्चा होती। त्यामुळे ती चूक तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना राज्यांच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा GR ही प्रशासकीय चूक असल्याची माहिती आता समोर येते। त्यामुळे मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडनं हा GR मागे घेतल्याची आता माहिती आलेली आहे आणि अधिकाऱ्यांना असा परस्पर GR काढता येत नसल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे प्रशासनामध्ये असे कोण लोक आहेत जे मुद्दामून अशा चुका करत असतात, तर हे शोधणं आता जास्त गरजेचं आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।